नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. MPSC मुख्य परीक्षा अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी पेपर विश्लेषणाच्या या भाग 2 मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, याआधीच्या भाग 1 मध्ये आपण या पेपरमधील काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्या सविस्तर पद्धती, शॉर्ट ट्रिक्स पाहिल्या आहेत. आता भाग 2 मध्ये आपण राहिलेले उर्वरित प्रश्न अगदी सोप्या भाषेत, वेन आकृत्यांचे नियम, चौरस मोजण्याच्या भन्नाट ट्रिक्स सविस्तर अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्रमांक 27. गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व विज्ञानाचे सरासरी 78 गुण आहेत. विज्ञान व गणिताचे सरासरी 93 गुण आहेत. तर गणिताचे गुण किती? आता इथे आपण शॉर्ट ट्रिक यूज करणार आहोत. तर गणित, इंग्रजी किती आहेत? 81 गुण आहेत. त्यानंतर इंग्रजी व विज्ञानाचे गुण आहेत 78 आणि विज्ञान व गणिताचे गुण आहेत 93. आता इथे आपल्याला गणिताचे गुण माहीत नाही आहेत. तर गणित कशात नाही आहे? तर इंग्रजी आणि विज्ञान यामध्ये गणित नाही आहे आणि इथे काय गणित आहे. म्हणजेच काय करूया बघा, 81 अधिक 93 वजा 78 करायचे आपल्याला. इथे इंग्रजी विज्ञान आहे. इंग्रजी विज्ञान आणि इकडेचा इंग्रजी विज्ञान मायनस होऊन जाईल आणि जे आन्सर असेल ते फक्त आणि फक्त गणिताचे गुण असतील. आता याचं उत्तर किती येईल? 174 वजा 96 गुण असतील गणिताचे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल 96. क्रमांक 28. √10 अधिक √25 अधिक √108 अधिक √154 अधिक 225. हे प्रश्न आता आपल्याला ओरली सॉल्व्ह झाले पाहिजेत. तर या साईडून येतो आपण. याचं किती होणार आहे? 15 होणार आहे. म्हणजे 15 अधिक 154 किती होणार आहे? 169 होईल. आता याचं रूट घ्यायचं. रूट किती येणार? 13 येणार. आता 13 अधिक 154च्या समोर किती आहे? 108. 108 आणि 13 किती होतील? 121 होतील. 121चं रूट घेतोय आपण. किती होईल ते? 11. आता हे 11 अधिक 25 36 होईल. रूट घेऊया 6 आणि 6 अधिक 10 16 होतील. 16चं रूट उत्तर असेल आपलं 4. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. हाच प्रश्न पण पुन्हा लिहून घेतो इथं पहिला. आता हे 3.6 इंटू 0.04 काय येणार आहे? 0.144 येईल प्लस 0.096 डिवाइड 0.12. आता याचं उत्तर काय येईल? 0.1536 डिवाइड 0.12. आता हे पॉईंट आपल्याला घालवायचं आहे. मग आपण कसं लिहू शकतोय? 15.36 भागिले 12. याचं उत्तर असेल 1.28. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्रमांक 30. रेखा आणि नेहा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे. जर 6 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4:3 असेल तर नेहाचे सध्याचे वय किती? आता सध्याच्या वयांचे गुणोत्तर दिलेलं आहे आणि सध्याचे वय किती विचारले. यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक यूज करू शकतोय. तर कुणाचं वय विचारलंय? नेहाचं. म्हणजे ते 5च्या पटीमध्ये इथं असलं पाहिजे. म्हणजे 5च्या पटीमध्ये कोणता ऑप्शन 5च्या पटीमध्ये? तर 30 वर्ष. नेहाचे वय असेल 30 वर्ष. क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 31. मुंबई ते नागपूर हे 850 किलोमीटर अंतर आहे. मुंबईहून सकाळी 7:30 वाजता सुटलेल्या ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या ट्रेनची त्याच वेळी नागपूरहून सुटलेल्या ताशी 90 किलोमीटर वेगाने येणाऱ्या ट्रेनशी किती वाजता भेट होईल असा प्रश्न आहे. तर इथे रिलेटिव्ह स्पीड काढावी लागणार आहे आपल्याला. त्यापूर्वी आपण एक्झाम्पल काय समजून घेऊया बघा. मुंबई ते नागपूर 850 किलोमीटर अंतर आहे हे. मुंबईहून सकाळी 7:30 वाजता सुटलेली गाडी 80 किलोमीटर वेगाने जाते, किलोमीटर पर आवर. आणि ही जी नागपूरहून मुंबईकडे येते ती 90 किलोमीटर पर आवर या वेगाने जाणार आहे. दोघी एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये आहेत. त्यामुळे रिलेटिव्ह स्पीड काय असणार आहे? रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग असणार आहे V1 प्लस V2. म्हणजेच 80 अधिक 90 170 किलोमीटर पर आवर. हा झाला सापेक्ष वेग. आता ज्यावेळी दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत किंवा अपोजिट डिरेक्शनने येत आहेत
असं ज्यावेळी एक्झाम्पलमध्ये असते त्यावेळी तिथे आपण सापेक्ष वेग काढतोय. आता हा आला 170 किलोमीटर अंतर आहे. अंतर भागिले वेग म्हणजेच काय असतो, वेळ असतो. आता अंतर किती आहे 850 किलोमीटर आणि सापेक्ष वेग जो आपण काढलेला 170 म्हणजे 5 तास लागणार आहेत दोघी एकमेकींपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजेच 7:30 वाजता सकाळी सुटलेले आहेत दोघी, 7:30 आणि 5 12:30. दुपारी 12:30 वाजता 7:30 आणि 5 तास यांचे ॲडिशन 12:30 वाजता दुपारी त्या भेटतील. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32, दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी 12 आहे आणि त्यांचा लसावी 1800 आहे. जर एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या शोधा. सिंपल फॉर्म्युला आहे, पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर त्यांचा लसावी गुणुले त्यांचा मसावी. मसावी दिलेला आहे 12, लसावी दिलेला आहे 1800. एक संख्या आपल्याला दिलेली आहे 60, दुसरी संख्या आपल्याला काढायला सांगितलेली आहे 12 गुणुले 1800 भागिले 60. 360 दुसरी संख्या असणार आहे 360. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. त्याचा प्रश्न इथून चालू होत आहे. मॅथचे प्रश्न आपण सुरुवातीला सोडवून घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1 आहे, पूर्व पश्चिम सरळ रेषेत असणाऱ्या महामार्गावर ए आणि बी या दोन गावातून चिन्मय व निखिल हे दोघेजण एकमेकांना भेटायला निघाले. चिन्मय ए या गावातून सरळ रस्त्याने 20 किलोमीटरला, पुढे रस्ता बंद असल्याने त्यास उजवीकडे वळून 20 किलोमीटर, पुन्हा डावीकडे वळून 13 किलोमीटर यावे लागले. नंतर डावीकडे येऊन 20 किलोमीटर अंतर कापून चिन्मय महामार्गावर आला व थांबला. निखिल बी या गावातून निघाला होता व त्याने महामार्गावर सरळ रेषेत 35 किलोमीटर अंतर कापले व थांबला. आता त्यांच्यामधील अंतर किती? आता इथे काय सांगितलंय, पूर्व पश्चिम सरळ रेषेत, म्हणजे आपण इथे घेतोय पूर्व पश्चिम सरळ रेषेत हा महामार्ग आहे ए आणि बी या दोन गावातून. चिन्मय ए या पॉईंटपासून निघतोय आणि निखिल हा बी या पॉईंटपासून सुरू करणार आहे त्यांच्या प्रवासाला. आता चिन्मय ए या गावातून सरळ रस्त्याने 20 किलोमीटर आला. आता महामार्गावर आहे तो 20 किलोमीटर आला, इथंपर्यंत आला. त्यानंतर पुढे रस्ता बंद असल्याने त्यास उजवीकडे वळून 20 किलोमीटर यावं लागलं. इथं तर उजवीकडे तो वळला 20 किलोमीटर. पुन्हा डावीकडे वळून 13 किलोमीटर. आता इकडे या साईडला उजवीकडे होणार. आता तो डावीकडे वळलेला आहे 13 किलोमीटर, जे की समांतर आहे या महामार्गाला यावे लागले. नंतर डावीकडे वळून पुन्हा तो 20 किलोमीटर अंतर तो पुन्हा या महामार्गावर आलेला आहे व इथे तो थांबलेला आहे. चिन्मय थांबलेला आहे इथं. ओके. आता निखिल बी या गावातून निघाला होता आणि त्याने महामार्गावर सरळ रेषेत 35 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. आता त्यांच्यामधील अंतर किती? आता या पॉईंटमधील दोघांच्या अंतर विचारलेलं आहे आपल्याला, पण इथं माहिती अपुरी आहे असं आपलं उत्तर असणार आहे. कारण ए आणि बी मधलं जर डिस्टन्स दिलं असतं तर आपण ते इझिली फाइंड करू शकलो असतो. त्यामुळं इथं ए बी मधील अंतर दिलेलं नाही, त्यामुळं आपलं उत्तर असेल माहिती अपुरी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2, 6 व्यक्ती वर्तुळाकार बसलेल्या आहेत. ए बीच्या समोर आहे, बी ही ईच्या उजव्या बाजूला आणि सीच्या डाव्या बाजूला आहे, सी ही डीच्या डाव्या बाजूला आहे, एफ ही एच्या उजव्या बाजूला आहे. आता डीने त्याची जागा एफ बरोबर आणि ईने बी बरोबर बदलली तर सीच्या डाव्या बाजूला कोण बसेल असा प्रश्न आहे. तर इथं आपण दिलेल्या माहितीनुसार मांडणी करून घेऊया. ए बीच्या समोर आहे, ए बीच्या समोर आहे, बी ही ईच्या उजव्या बाजूला, ईच्या उजव्या बाजूला. तर समजा तो या साईडला तोंड करून उभारलेला आहे, म्हणजे उजव्या बाजूला कोण येणार? बी ही ईच्या उजव्या बाजूला आणि बी ही सीच्या डाव्या बाजूला आहे. ओके, सीच्या डाव्या बाजूला. नंतर सी ही डीच्या डाव्या बाजूला आहे, डीच्या डाव्या बाजूला सी आहे आणि एफ ही एच्या उजव्या बाजूला आहे. ओके.
आता हे आपण सगळी मांडणी करून घेतलेली आहे. आता इथे इथून पुढे काय करायचं, आपल्याला बदल करायचा आहे. आता डी ने त्याची जागा एफ बरोबर, ओके. म्हणजे इकडे डी होईल, इकडे एफ होईल आणि मध्ये होईल ए. आणि ई ने बी बरोबर, म्हणजे या दोन चेंज करायचे आपल्याला, म्हणजे बी इथे येईल, इथं येईल आणि हा सी आला. तर सीच्या डाव्या बाजूला कोण असेल? सीच्या डाव्या बाजूला कोण असणार आहे? ई. पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल. क्रमांक 3 पुढील पद ओळखा असा प्रश्न आहे. आता इथे 2 क्यू आर एस नंतर काय येणार आहे? टी. टी हे फिक्स आहे आणि ऑप्शनमध्ये सगळीकडेच काय आहे? टी आहे. आता ही फक्त या संख्यांचा आपल्याला इथं पझल फाइंड करायचा आहे. पझल फाइंड करायचा आहे 280, 318, 350 आणि इथे नंतर कोणता नंबर येईल हे फाइंड करायचं आहे. आता इथे 38चा फरक आहे. त्यानंतर इथे कितीचा फरक आहे? 32चा फरक आहे. म्हणजे यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आला? 6. आता एक समजून घ्या, इथे जर 6चा फरक आपण घेतला, 6चा फरक घेतला तर इथे किती होणार आहे? 26 होईल आणि इथे उत्तर किती येणार आहे? 376. आता ऑप्शनमध्ये 376 कुठे आहे का? नाही. मग इथं आपण 6 नंतर अधिक 2 8चा डिफरन्स घेऊया. तर किती होणार आहे? हे 8 घेतल्यानंतर इथं होईल 24 आणि आपलं उत्तर येईल 374. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. म्हणजेच 6, 8, 10 अशाप्रमाणे इथे डिफरन्स होत जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 4 खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत असा प्रश्न आहे. आता जेव्हा रो आणि कॉलमची संख्या समान असते त्यावेळी शॉर्ट ट्रिक आहे बघा. रो कॉलम समान, रो बरोबर कॉलम. त्यावेळी आपण काय करतोय? 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल 30. प्रश्नाचं उत्तर आले पर्याय क्रमांक 4. पण जर चौरसांची रो आणि कॉलमची संख्या जर समान नसेल त्यावेळी, आता समजा इथे मी एक डायग्राम काढते. रो किती आहेत? रो आहेत 4 आणि कॉलम आहेत 5. ओके. अशा वेळी आपण काय करतोय? तर रो किती आहेत? 4. 4 गुणिले कॉलम किती आहेत? 5. त्यानंतर 3 गुणिले 4, 2 गुणिले 3, किती होणार आहे? तर 1 गुणिले 2 आणि हा कमी करत जायचं, हे रो कमी करत जायचे 1 बाय 1 आणि इथे 1. तर याचं उत्तर काय येतं बघा. हे 20, हे 12, 6 आणि 2 आणि हा 0 येईल. आता यांची ॲडिशन किती होणार आहे? 12 आणि 18, 19, 20. तर 40 चौकोन असतील. ज्यावेळी रो आणि कॉलमची संख्या समान नसते त्यावेळी हे लॉजिक यूज करतोय आपण. तर आपलं उत्तर असेल रो कॉलमची संख्या समान आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 सर्व पुस्तके वह्या आहेत. ब काही वह्या पुस्तके आहेत. वह्या पुस्तके नाहीत. काही कप वह्या आहेत. ड एकही कप पुस्तक नाही. ब कड ही 4 विधाने सत्य मांडली तर पुढीलपैकी बरोबर विधान कोणते? सुरुवातीला ही जी विधाने दिलेली आहेत ती आपण वेन डायग्रामने थोडक्यात याचं वेन डायग्राम काढूया आपण. याचे अविधान काय? सर्व पुस्तके वह्या आहेत. आता ही पुस्तके आहेत. सर्व पुस्तके वह्या आहेत. बरोबर. हे विधान अ सांगतं. त्यानंतर विधान ब काय? काही वह्या पुस्तके नाहीत. बरोबर आहे. या ज्या वह्या आहेत तिथल्या या पुस्तके आहेत का? नाही. त्यामुळे विधान ब बरोबर आहे. काही कप वह्या आहेत. काही कप जे आहेत ते वह्या आहेत. म्हणजे इथे आपण असा कपचा घेऊया आणि त्या वह्या आहेत. म्हणजे एवढ्या ज्या आहेत त्या वह्या आहेत. बरोबर. एकही कप पुस्तक नाही. आता हे कप जे आहेत ते पुस्तक आहे का? नाही. आता हे त्याने दिलेलं आहे. वेन डायग्राम आपण याची काढलेली आहे. तर विधान एक काय सांगते? काही पुस्तके कप असू शकतात. काही पुस्तके कप असू शकतात का? नाही. विधान एक चुकीचं आहे. कारण त्याने इथं सांगितलेलं एकही कप पुस्तक नाही. सर्व वह्या कप आहेत.
सर्व वह्या कप आहेत का? नाही. काही वह्या पुस्तके आहेत, काही कप आहेत. त्यामुळे दुसरं विधान पण चुकीचं आहे. काही वह्या कप व पुस्तक दोन्ही आहेत. काही वह्या ज्या आहेत कप आणि पुस्तक, काही वह्या म्हणजे एक सेम पार्ट जो आहे कप आहे आणि पुस्तक आहे असं आहे का? नाही. म्हणजे कॉमन कोणता तरी पार्ट आहे. आता इथे बघा, वह्यांचा हा पार्ट कप आहे पण तो पुस्तक आहे का? नाही. कपाचा हा पार्ट वह्या आहेत पण तो पुस्तके आहे का? नाही. म्हणजेच हे विधान सुद्धा चुकीचं ठरेल. काही वह्या कप आहेत, काही वह्या कप आहेत. त्यामुळे विधान 4 आपलं बरोबर असणार आहे. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण MPSC मुख्य परीक्षेच्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमधील उर्वरित सर्व प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने आणि शॉर्ट ट्रिकने पाहिलेले आहेत. मला खात्री आहे की या दोन्ही भागामधील ट्रिक्स तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या भागात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.